राज्य सरकारनं आणि मराठा आरक्षण विषय उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी 2 सप्टेंबर 2025 रोजी जो शासन आदेश काढलाय त्याहून राज्यभरामध्ये प्रचंड गदारोळ चालू आहे। पण मुळात हे समजून घेतलं पाहिजे की आमचं जे आंदोलन होतं हे सरसकट मराठा समाजाला आरक्षणासाठी होतं आणि जो काही शासन आदेश विखे पाटलांनी काढलाय तो ज्यांची कुणबी वंशावळ असेल, कुणबी पुरावे असतील, कुणबी रक्ताचं नातेवाईक असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी 1967च्या पुराव्याप्रमाणे आणि त्या शासन आदेशामध्ये स्पष्ट वाचामध्ये क्रमांक 1, क्रमांक 3 आणि क्रमांक 10 टाकून त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन मध्ये जर अशा पद्धतीने तुमच्याकडे पुरावे असतील तो अदर बॅकवर्ड क्लासेस मध्ये 83 क्रमांकाचा कुणबी जातीचा प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळेल। माझा विखे पाटलाला प्रश्न आहे की आमचं आंदोलन हे सरसकट मराठा समाजाच्या आरक्षणासाठी होतं। तुम्ही कुणबी माइंडसेटनी कुणब्यासाठी हा निर्णय केलाय, पण मराठ्यांचं काय, मराठ्यांचं आरक्षणाचं काय आणि मराठ्याची जी मागणी आणि करोडो लोकांचे मराठ्यांनी मोर्चे काढले आणि सातत्याने संघर्ष करते त्या मराठ्याचं काय। पण तुमच्याच्याने जर हे होत नसेल तर आपण मराठा आरक्षण विषयक जी समिती आहे तिचा राजीनामा दिला पाहिजे किंवा राज्यातील करोड मराठ्यांचा रोज जर ओढून घ्यायचा नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण विषयक उपसमितीच्या अध्यक्षपदावरून राधाकृष्ण विखे पाटील यांना दूर केलं पाहिजे। त्यांच्यासाठी वाटलं तर वेगळी कुणबी, मराठा कुणबी अशी एखादी वेगळी समिती केली पाहिजे, मंत्रिमंडळाची उपसमिती। परंतु मराठा आरक्षण विषयक उपसमितीमध्ये राहून ते मराठ्यांना न्याय देऊ शकत नाहीत, मराठ्याच्या आरक्षणाची मागणी ते पूर्ण करू शकत नाहीत आणि आमचं जे काही आग्रह आहे, आमचं जे आंदोलन आहे हे मराठा समाजासाठी आहे, सकळ मराठा समाजासाठी, सरसगट मराठा समाजासाठी। ते आंदोलन 2/9च्या शासन आदेशाने विखे पाटलांनी मोडीत काढलेलं आहे। म्हणून माझी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी आहे की विखे पाटलाला या समितीतून दूर करा किंवा विखे पाटलांनी स्वतः दूर झालं पाहिजे आणि ह्या समितीवर राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे किंवा दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची या ठिकाणी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली पाहिजे। परंतु जर मुख्यमंत्र्याला हे भाजपकडेच पाहिजे असेल तर मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटलासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांनी सुद्धा मराठा आरक्षण विषयक उपसमितीवर नेमणूक केली पाहिजे। परंतु राधाकृष्ण विखे पाटलाला मराठा आरक्षण विषयक उपसमितीचा अध्यक्ष म्हणून राहण्याचा 1 पैशाचाही अधिकार नाही, कारण मराठा समाजाचं, सकळ मराठा समाजाचं सरसगट मराठ्याला आरक्षण द्या हे आंदोलन त्यांनी 2 सप्टेंबरच्या शासन आदेशाने मोडीत काढलेलं आहे। म्हणून माझी परत मागणी आहे की मराठ्यांना न्याय द्या, मराठ्यांना आरक्षण द्या आणि त्यासाठी राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा।